जीवनाची सुरुवात श्रद्धा आणि विश्वासाने सुरू होते. ज्या वेळेस मूल जन्माला येतं त्यावेळेस त्याला सांगितलं जातं की ही तुझे वडील आहेत, ही तुझी आई आहे, ही तुझी मावशी आहे, हे तुझे काका आहेत आणि त्याचा त्याच्यावर विश्वास बसतो. मूल थोडं मोठं झालं की मग आई बाबा म्हणू लागतं. जेव्हा एखादा रुग्ण डॉक्टरकडे उपचारासाठी जातो त्यावेळेस त्याला विश्वास असतो की हे डॉक्टर आपला रोग बरा करणार आहे, आपल्या रोगाचं निदान हे डॉक्टर करणार आहेत, असा त्याचा ठाम विश्वास असतो. एखादा पालक ज्यावेळेस मुलाला शाळेमध्ये नेऊन सोडतो त्यावेळेस पालकाला विश्वास असतो की आपला मुलगा या ठिकाणी सुरक्षित आहे, आपला मुलगा या ठिकाणी शिक्षण घेऊन मोठा होणार आहे, असा त्याचा ठाम विश्वास असतो. अशाच प्रकारे पावलोपावली माणसाला विश्वासाची गरज असते. तो विश्वास भगवंताविषयी आपला असला पाहिजे, संतांच्या साहित्यावर असला पाहिजे, संतांच्या वाणीवर असला पाहिजे. पण आपला विश्वास थोडं जरी संकट आले तरी आपला विश्वास डळमळतो. एक डोंबाऱ्याचा खेळ चालू होता. दोन्ही बाजूला बांबू ठेवलेले होते आणि त्याला मध्ये एक दोरी बांधलेली होती आणि ती डोंबाऱ्याची बायको त्या दोरीवरून चालत होती लहानशा लेकराला घेऊन. खाली डोंबारी ढोल वाजवत होता आणि त्याचा मोठा मुलगा थाळी फिरवत होता. हे सगळं दृश्य पाहणारे 5-50-100 लोक होते. सगळ्यांनी त्या दोरीवर चालणाऱ्या महिलेचं कौतुक केलं. त्या छोट्याशा लहानशा बाळाला घेऊन ती दोरीवर चालली तर तिचं सर्वांनी कौतुक केलं. काहींनी तर बक्षीस दिलं, पैसे दिले, कुणी टाळ्या वाजवल्या, पण काहींनी असा आग्रह धरला की हे आम्हाला तू परत करून दाखव. त्यावरती महिला म्हणाली की आता मला हे परत करता येणार नाही, माझं मूल लहान आहे, पुन्हा मी आता दोरीवर चालणार नाही. त्यावर सर्वजण आग्रह करू लागले आणि म्हणू लागले की आमचा तुझ्यावर विश्वास आहे की हे नक्की पुन्हा करू शकशील. असं बोलल्याच्या नंतर त्या महिलेनं त्या लोकांना सांगितलं त्याचा जर माझ्यावर विश्वास असेल तर मी पुन्हा दोरीवर चालते, पण यावेळेस आता तुमच्यातल्या एखाद्याचं मूल माझ्याकडे द्या. असं म्हणतात सगळीजण मागे सरकली, कुणी पुढे आलं. आपलंही विश्वासाच्या बाबतीत भगवंताविषयी असणाऱ्या विश्वासाच्या बाबतीत तसंच तर झालं नाही. थोडस जरी संकट आलं तरी आपला विश्वास नाही.